आता पाहूयात आणखीनही महत्त्वाच्या 25 बातम्या। पुण्यातील भिडे पुलावरचं पाणी ओसरलं। भिडे पूल आणि नदीपात्रातून वाहतुकीला सुरुवात। 2 दिवस वाहतूक होती बंद। पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग काही अंशी बंद। मागील 3 दिवसांमध्ये धरणातून 2.5 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला। खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणं मिळून एकूण 22.62 टीएमसी पाणीसाठा जमा। पुण्याच्या राजगड तालुक्यामधल्या अडवली गावातील बंधाऱ्याच्या एका पिलरसह स्लॅब गेला वाहून। गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना याचा फटका। बंधाऱ्याच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी। पुणे शहरातील 15 पुलांचे डांबरीकरण होणार। पालिकेकडून पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती। पालिकेकडून 4.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर। पावसानं विश्रांती घेताच केडीएमसीकडून खड्डे बुजवण्यास सुरुवात। महापालिकेकडून पेवर ब्लॉक टाकून खड्ड्यांवर मुलामा। रस्ते सुधारित ठेवण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदारांना 50,53,000चा दंड। कामामध्ये निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कारवाई। तर कंत्राटदारांनी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून तातडीनं खड्डे बुजवण्याचे पालिकेचे निर्देश। दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगच्या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचलं। साचलेलं पाणी काढण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू। पाण्यामुळे दीक्षाभूमीला उद्भवू शकतो धोका। ठाणेकरांनाही पाणी कपातीपासून दिलासा। मुंबई पालिकेकडून 10% पाणी कपात रद्द। सोमवारपासून ठाण्यातील पाणी पुरवठा सुरळीत होणार। दौंडमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेवर 29 जुलै ते 1 ऑगस्ट मेगा ब्लॉक। नांदेड पनवेल एक्सप्रेस, सिकंदराबाद एलटीटी दुरांतो एक्सप्रेस, शिर्डी दादर एक्सप्रेस रद्द। गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या। या गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं उद्यापासून तिकीट आरक्षण सुरू होणार। आषाढी निमित्त 9,53,000 भाविकांचा एसटी प्रवास। एसटीच्या तिजोरीमध्ये 28 कोटी 92 लाख रुपयांची भर। वैद्यकीय महाविद्यालयांची सुरक्षा कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या हाती। 17 वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयामध्ये 831 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार। नागपूर शहरामध्ये चिकनगुनियाचा धोका वाढला। 86 रुग्णांची नोंद। डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क। उरणच्या जैन पिटीच्या बंदरा शेजारी कृषी मालाची साठवण यंत्रणा उभारण्यात येणार। 27 एकर जमिनीवर जेएनपीए उभारणार कृषी केंद्र। खेडकर कुटुंबियांच्या थर्मोव्हेरिटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता। कंपनीचा नियमित कर भरला नसल्यानं कारवाईची शक्यता। कंपनीचा 2,72,000चा कर थकीत। मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी। मुळशी तालुक्यामधल्या शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल। मुलुंडमधील ऑडी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विजय गोरेची पोलीस कोठडी 1 दिवस वाढली। अपघातावेळेला कारमध्ये आणखी 4 तरुण होते। पोलिसांची कोर्टामध्ये माहिती। 4ही तरुणांचा शोध सुरू। नीट यूजी परीक्षेचे सुधारित निकाल जाहीर। पैकीच्या पैकी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 61 वरून 17 वर।